स्पर्धेमध्ये आम्ही मार्किंग केलेली आहे किंवा मार्किंग सिस्टीमसाठी पोशाखाची कल्पकता काय आहे, म्हणजे त्याने जो पोशाख घातलेला आहे त्याच्यामध्ये नाविन्यता काय आहे, त्याची कोणती कल्पना मांडलेली आहे याला एक उत्तर दिलं होतं. त्यानंतर त्याच्या कॅरेक्टर कसं होतं, चारित्र्याची ओळख काय दाखवली त्याने, त्याच्या पोशाखातून चारित्र्य काय दाखवलं याला एक मार्क दिले होते. आणि त्याच्या एकूण पोशाखाची रचना, स्वच्छता याला सुद्धा आम्ही गुणगान केलेलं आहे. अशी गुणगानाची पद्धत होती. मी गोरे सर आणि काळे सर यांनी सर्वांनी अतिशय बारकाईने या सगळ्यांचं परीक्षण केलं आणि शेवटी अंतिम निकाल आता मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. सर्वात प्रथम जो छोटा गट आहे, सगळ्यात छोटा गट एकदम 5 वर्षापर्यंत जो गट होता त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आम्ही 4 नंबर काढलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे पहिला नाही तर सर्वात प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस जाते प्रचेत काळे. प्रचेत काळे याला उत्तेजनार्थ बक्षीस. तर विनंती करतो प्रचेत काळेला त्याला त्याच्या पप्पासोबत पुढे यावं आणि बक्षीस घ्यावं. पहिलं प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस प्रचेत काळेला. उत्तेजनार्थ बक्षीस आजीला त्याच्यासोबत यावं. सेजल श्रीकांत काळे यांच्यातर्फे हे सर्व बक्षीस वाटप होणार आहे. तर पहिलं प्रचेतला बक्षीस सेजल देणार आहे. सेजल श्रीकांत काळे या बक्षिसाचे प्रायोजक आहे. आजचे सर्व बक्षीस हे सेजल श्रीकांत काळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. शतशः धन्यवाद. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस प्रचेत काळे. तिसरं बक्षीस आहे वीर काळे. वीर काळे यांना पुढे यायचे. वीर काळे आलेला आहे का? त्याचा भाऊ आहे. वीर काळेचा भाऊ आलेला आहे. त्याला बक्षीस श्रीकांत काळे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. भाऊ काळे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे छोट्या गटामध्ये ऋषभ तरेवार.